DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका सविता रवींद्र काळे आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे यांच्या पुढाकाराने भीमगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन। सातपूर शहरामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका सौ सविता रवींद्र काळे यांच्या वतीने भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दिनांक 14 एप्रिल रोजी सातपूर राजवाडा येथे जयंतीनिमित्ताने रिझर्व्ह बँकेचा देखावा साकार करण्यात आला होता। त्यानंतर काल नगरसेविका सविता काळे आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे यांच्या पुढाकाराने सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौ सीमाताई हिरे, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका सोनाली तुषार भंदुरे, नगरसेविका मानसी योगेश शौरे, नगरसेविका इंदुमती नागरे, नगरसेवक निवृत्ती इंगोले, नगरसेवक नितीन बाळा निगळ। सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला। त्यानंतर सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रमास प्रारंभ झाला। या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। या कार्यक्रमात भिवानंद काळे, अरुण काळे, रवींद्र काळे, जगदीश काळे, वसंत पंडित, काळू काळे, राजेंद्र सोनोने तसेच भीम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश काळे, आनंदा काळे, विकी भरांगे, अजय काळे यांनी परिश्रम घेतले। यावेळी सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी काळे फाउंडेशनचे सहकार्य लाभले। आज आपल्या या परिसरामध्ये अतिशय सुंदर अशा गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन आपल्या सगळ्यांचे लाडके रवींद्र काळे आणि त्याचबरोबर नगरसेविका सविता काळे पूर्ण समिती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने खरंतर या कार्यक्रमाचं आयोजन करायचं होतं, परंतु आज हा कार्यक्रम इथे होता आहे। इथे उपस्थित असलेले दिवाणजी काळे, बाळाजी निगळ, त्याचबरोबर आमच्या नगरसेविका मानसीताई शौरे, काळे फाउंडेशनचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व समितीचे, उत्सव समितीचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित, या परिसरातील सगळ्या माझ्या बंधूंनी भगिनींनो, सर्व गायक टीम, आज सुंदर अशा गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल समितीचं मी खूप मनापासून आभार मानते सर्वांच्या वतीने। दरवर्षी 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना आपल्या भारताला दिली आणि विश्वरत्न असे डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन इथे केलं जातं। त्यामध्ये मिरवणूक असते, इथे सुंदर अशी सजावट असते। यावेळी देखील अतिशय सुंदर असं सजावट त्यांनी या पुतळ्याच्या भोवती केलेली होती। रिझर्व्ह बँकेचं डिझाईन इथे करण्यात आलेलं होतं, खास बाहेरून लोक इथे आलेले होते आणि त्यामुळे गावातून असतील विविध ठिकाणाहून लोक हे दृश्य पाहण्यासाठी इथे येत होते आणि त्यामुळे समिती खूप उत्साहाने हे सगळे कार्यक्रम करते, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून खूप कौतुक करते। आज आपल्याला खरं तर चावडीचं उद्घाटन करायचं होतं। चावडी आणि त्याचबरोबर नालंदा विद्यालय या दोन्हीही वास्तूंचं आपल्याला आज उद्घाटन करायचं होतं, परंतु आज आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि त्यामुळे काही कार्यक्रमांच्या निमित्ताने आपण ते पुढे ढकललेलं आहे। परंतु पुढच्याही कार्यक्रमाला सर्वजण असंच मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं मी आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देते। पुन्हा एकदा या सगळ्या समितीला धन्यवाद देत आणि थांबते। प्रभाग क्रमांक 11 सातपूर राजवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अगदी मोठ्या जल्लोषात आनंदात सगळ्या नागरिकांच्या हस्ते साजरी झाली आहे। या ठिकाणी आमचे अध्यक्ष अविनाश काळे, कार्याध्यक्ष आनंदा काळे, खजिनदार अजय काळे, तसेच दुसरे कार्याध्यक्ष विकी भाऊ भरांगे यांनी ह्या कमिटीने खूप छान कार्यक्रम इथं पार पाडला आहे। 14 एप्रिलला रिझर्व्ह बँकेचा देखावा ठेवण्यात आला। ते देखावा बघण्यासाठी संपूर्ण सातपूर शहरातील भीम सैनिक देखावा बघण्यासाठी खूप आनंदात, जोशात आणि शांततेत मिरवणूक पार पाडली। त्याच निमित्ताने
निमित्ताने आम्ही ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला सातपूर शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी या सातपूर शहरातील नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करते. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.